अर्ध्या चड्डीवाल्यांनी बँका काय चालवाव्यात असं म्हणणारे महाभागे भेटले आणि एक ज्येष्ठ भागधारक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नालायक आहात. त्यांनी जे बोलले ते मी सांगू शकत नाही, इतकं कठोर बोलले ते. नालायक आहात, तुम्ही सरकारी बाबू होतात. यापेक्षा मी काही जास्त बोलायला नको. खुर्ची खाली करा ताबडतोब. पण मी खुर्ची खाली करू शकत नव्हतो, कारण ज्या सहकार्यांनी मला हे काम दिलं होतं त्या सहकार्यांचा विश्वासघात केल्यासारखं ते झालं असतं. या सर्व लोकांचे मी आभार मानतो. या सर्व लोकांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो, ज्या लोकांनी अशी वागणूक आम्हाला दिली. त्याचं कारण असं आहे की त्यामुळे आमचा निर्धार आणि आमची जिद्द आत्म कुठेतरी बळकट होत गेली. आणि त्यामुळे सर्वप्रथम संत श्रेष्ठ तुकारामाने देखील म्हटलेलं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. तोच प्रत्यक्ष अनुभव आम्हालाही आमच्या जीवनात, या बँकेच्या जीवनात आला. तर त्यांचे प्रत्यक्ष पहिल्यांदा सर्वप्रथम त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आरबीआय आणि कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट सुरुवातीला कचकून अपमान केले यांनी आमचे. 2007 सालानंतर तर मी आरबीआयमध्ये जाणं सोडलं होतं, कारण दुसरं काहीच वाटायला येत नसे. गेलं की थ्रॅशिंग, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, आणि अतिशय वाईट पद्धतीची वागणूक आरबीआयमध्ये आम्हाला मिळाली. ती आम्ही सहन केली. परंतु पुन्हा ही नकारात्मक बाजू जी आहे तीही आमचा कुठेतरी निर्धार बळकट करण्यामध्ये त्याचा उपयोग झाला. आणि नंतर मात्र आरबीआय आणि सहकार खात्याचा दृष्टिकोन आमच्याबाबत पूर्ण बदलला. आणि आता ते सगळ्यांना सांगतात, अर्थात आरबीआय कधीच जाहीर करणार नाही अधिकृतरित्या, दे से इट इज अ टर्न अराउंड मिरेकल. त्यामुळे आरबीआय आणि सहकार खाते आता असं म्हणतं की द बेस्ट बोर्ड इन बँकिंग कोऑपरेटिव्ह बँकिंग इंडस्ट्री इज दॅट ऑफ जनता सहकारी बँक. या काळामध्ये अनेक बँकिंग एक्सपर्टशी माझा संबंध आला. मला बँकिंग तर कळतच नव्हतं, शिकायची इच्छाही नव्हती, कारण या वयात मी बँकिंग काय शिकणार. आयुष्यभर एका वेगळ्या विषयामध्ये होतो आणि बँकिंग लॉ अँड प्रॅक्टिस हा अतिशय वेगळा विषय ज्याच्यात आयुष्य घालवलेले लोक आहेत. त्यामुळे वेगळं आपण बँकिंग काही शिकायचं नाही, पण तो तज्ज्ञांची मदत घ्यायची या उद्देशाने मी अनेकांशी संवाद साधला. आणि संवाद साधताना माझ्या लक्षात येत होतं की मंडळी साशंक आहेत बँकेच्या भवितव्याविषयी, पण त्यांनी मदत केली, आम्हाला मार्गदर्शन केलं, आणि ते मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलं. त्यामुळे अशा तज्ज्ञ मंडळींच्या प्रतीही मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि शेवटचे जे 3 घटक सकारात्मक आमचे आहेत ते आमचे त्यागी आणि समर्पित सेवक, ज्यांच्यावर संघसंस्कार झालेले आहेत, अशी मंडळी. 2003 ते 2009 या काळामध्ये त्यांच्या संमतीने त्यांचे पगार आम्ही गोठवले. 7 वर्ष एकाच पगारावर काम करत होते. कुठल्या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं नसेल. संसार वाढता असेल, आजारपण असतील, शिक्षण असेल, घरातल्या मंडळींनी देखील ते सहन केलं असेल. हे असे त्यागी आणि समर्पित सेवक आम्हाला लाभले, हे आमचं भाग्य. निष्ठावान ग्राहक आम्हाला सोडून गेले नाहीत कधी. अशी मंडळी आम्हाला ग्राहकांच्या रूपाने भेटली. नाहीतर एकदा जहाज बुडतंय म्हटलं की सोडून जाणारे कितीतरी असतात, पण तसा आम्हाला अनुभव आला नाही. संयमी भागधारक, 6 कोटी रुपयांचं भाग भांडवल 98 साली असणारी बँक जी डिव्हिडंड देत नव्हती, आज त्याचं भाग भांडवल 71 कोटी रुपये आहे. सुरुवातीला काही सभांमधनं डिव्हिडंड केव्हा देणार असे प्रश्न विचारत असत, पण मला वाटतं नंतर कंटाळून त्यांनी तेही प्रश्न विचारणं सोडून दिलं आणि समर्थन मात्र देत राहिले, भांडवल वाढवत राहिले. असे संयमी भागधारकही आम्हाला लाभले. आणि त्याचंच आज आपण एक प्रातिनिधिक लाभांश वाटपाचा कार्यक्रम परमपूज्यांनी सरसंघचालकांच्या हस्ते आयोजलेला आहे. आणि तो उपास सुटलेला आहे.
कोणीतरी म्हटलं की 7% का 15% द्या, 10% द्या. तर मी त्यांना म्हटलं की बाबा उपास सुटल्यावर जरा लिंबू पाणीच घ्यावं लागतं, एकदम भरपेट जेवण घेताना घेऊ शकत नाही आपण. आणि अतिशय अचूक आणि धाडसी निर्णय घेणारं आमचं निस्वार्थी संचालक मंडळ माझ्याबरोबर होतं. आणि मित्रांनो, असे त्यागी आणि समर्पित सेवक, असे निष्ठावान ग्राहक, असे संयमी भागधारक आणि असं निस्वार्थी संचालक मंडळ यांच्या अग्रभागी राहण्याचा मान माझ्या कुंडलीमध्ये ज्या जगन्यंत्या परमेश्वरांनी योजला त्याचे मनापासून आभार मानून मी माझं मनोगत संपवतो.